तृतीय अध्याय अध्याय तिसरा अथा तो अंग विभाग शरीर वाक्य महा. आता शरीराच्या विभागाविषयी शरीर सांगितलेलं आहे त्यांनी. शिरो अंतरा. तुम्हाला सांगू का की अॅनाटॉमीचा अभ्यास झाल्याशिवाय आपण चिकित्साच करू शकत नाही. निदान करणं होऊ शकत नाही. निदान करायचं असेल तर अॅनाटॉमी शिकणं फार गरजेचं आहे. आणि शरीर स्थान त्याकरता खूप महत्वाचा विषय आलेला आहे. शरीर स्थानामध्ये जे शरीर रचना दिलेली आहे त्याचा खूप चांगला निदानामध्ये उपयोग होतो. जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही निदान करणं थोडंसं अवघड जाते. म्हणून शरीर स्थान फार महत्वाचा विषय आहे. शरीर स्थान जे स्थान आहे तर ते चिकित्सा दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि बरेचदा ते सोडले जाते. तसंच करू नका. पुढे पुढे छानच आहे. आता मर्म आहे ते बघूया पुढे. शिरो अंतर द्विधो बाहू सक्तीने समासतः षडंग मंग प्रत्यंग तस्य अक्षी हृदयाधिकम. शिरो अंतरादि दो बाहू सक्तीने समासतः षडंग मंग प्रत्यंग सतस्य अक्षी हृदयाधिकम. मुंडके, शिर, मध्य, दोन बाहू, दोन सक्ती हे शरीराचे सांगे, डोळे, हृदय इत्यादी प्रत्यंगी होत. त्याची प्रत्यंगे सांगितले. डोळे आणि हृदय प्रत्यंग सांगून ठेवले त्याच्यामध्ये. शब्द स्पर्श रूप रसोगंध क्रमादुनाम ख अनिला गृंभुद्भवा. गुण जे सांगितले ते गुण कुठले सांगितलेले आहेत? शब्द स्पर्श सांगितले. शब्द स्पर्शस्य रूपस्य रसोगंध क्रमादुनाम ख अनिलाग्न भुवः आकाश वायू अग्नी तेज पृथ्वी जल आणि पृथ्वीच्या अनुक्रमे शब्द स्पर्श रूपरस गंध हे जे सांगितले पंचमहाभूत आहे त्याचे जे गुण सांगितले आहे की नाही. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जलाचा रस आणि पृथ्वीचा गंध हे पंचमहाभूताचे गुण सांगितलेले आहेत. आता गंध जर बघितला आता तर बरेचदा काय होते, दोन गोष्टी याच्यात पंचभूतानुसार आपण विचार करू शकतो. रूपरस गंध. गंधाचं अधिष्ठान जर बघितलं तर नासा आहे. बरेच ठिकाणी उष्णता वाढल्यानंतर नाकामध्ये फोड आलेले असतात बघा. फोड येतात आणि एक साधा उपाय म्हणून आपण करतो. तर कुठला उपाय करतो आपण? कुठल्या तरी सुवासिक फुलं जे आहे त्याचा गंध आपण घेतो आणि आपल्याला ते फोड आहेत ते कमी यायला लागतात, कमी होतात लगेच. तर त्याचा परिणाम मग लक्षात येईल. इथं काय आलं, पृथ्वी महाभूत विकृत झालेले असते. पृथ्वी महाभूताचं तिथं गंध आहे. मग पृथ्वी महाभूताची तिथं चिकित्सा करावी लागते. म्हणजे अग्नितत्व वाढलं नाकामध्ये म्हणून तिथे फोड आले. पित्त तत्व म्हणजे अग्नी वाढला आणि अग्नी कशाने विझणार तर पृथ्वीचा. त्याचा नाश त्याच्यात आहे बघा. म्हणून ते आपण फुलाचा गंध घेतो आपण आणि घेतल्यानंतर लगेच फोड कमी यायला लागतात आपल्याला नाकामधले. तर पृथ्वी तत्वाचा अंशचा गंध गुण जो आहे पृथ्वी तत्वाचा तो तिथे अग्नी वाढला म्हणून पृथ्वी तत्व लगेच अग्नी विझवण्यासाठी आपण माती घालतोय, पृथ्वी तत्व घालतोय. तसं इथला अग्नी विझवण्याकरता इथलं जर तेज वाढलं, तेज तत्व वाढलं असेल, अग्नितत्व वाढलं असेल, त्याच्यामुळे जर तुम्हाला 10 होत असेल, फोड येऊन 10 होत असेल, तिथे जर तुम्ही फुलाचा गंध घेतला म्हणजे पृथ्वी तत्व वाढवला तर लगेच तिथला 10 शांत होतो, फोड कमी आला. शब्द स्पर्शाचे रूपच रसो ग्रंथ क्रमांना ख अनिला अग्निंबवा आकाश वायू अग्नी जल व पृथ्वीच्या अनुक्रमे शब्द स्पर्श रूपरस गंध हे गुण होत. एक गुण वृद्ध्यन्वय परे. हे प्रत्येक महाभूताचे एक एक गुण मुख्य असून त्यात प्रत्येकात त्या मागच्या महाभूताची अनुवृत्ती होते. जसे आकाशाचा गुण जो आहे तो फक्त शब्द आहे नाही का, शब्द. मग आकाश नंतर वायूमध्ये दोन हे आलेले आहेत, शब्द आणि स्पर्श. अग्नीमध्ये 3 आल्या, शब्द स्पर्श रूप. तिन्ही दिसायला लागतात. शब्द पण चटचट आवाज लागतो, स्पर्श पण जाणवतो आणि रूप तर दिसते असते कसं आहे. उदकाचे सुद्धा शब्दही जाणवतो बघा तुम्ही. उदकाचा शब्द तर फारच सायलेंट झोन मध्ये घेऊन जातो आपल्या. की एखादा धबधबा असेल, वाहतं पाणी असेल, शब्द. स्पर्श
काही प्रश्नच नाही, एकदम ताजेतवानं करून ठेवते शब्द स्पर्श. जर थकवा असेल आणि पाणी मारलं तर. रूप आश्वासनम जलम श्रेष्ठ, है ना. फारच देवदा झाला असेल तर तो नदीकाठी बसला असेल तर ते लगेच त्याला बरं वाटायला लागते. आणि रसाचा प्रश्नच नाही, हे की नाही, त्याचा गुणच आहे, लगेच त्वरित बरं वाटायला लागते. आणि पृथ्वीचे शब्द रस शब्द स्पर्श रूपरस गंध पाचही याच्यामध्ये गुण आले असतात पृथ्वीत्वामध्ये. पण त्यातला गंध जो हा अधिकतम असतो तेरोत्तम भावाने. तत्र खात खाणी दे अस्मिन्न स्तोत्रम शब्द वियुक्ततः वातास्पर्श तो गुच्छसः वरे ग्रुपपत्तयः आप्य जिव्हा सर रसक्लेदा घ्राणगंधास्ती पार्थिवम. शरीरातील ख गुण जे सांगितले आहेत, जिथं जिथं ख गुण आहे, छिद्र आहेत, श्रवणेंद्रिय, शब्द व पोकळी ही आकाशापासून, हे गणित. शब्द आणि पोकळी आकाशापासून. तसेच स्पर्श, त्वचा व उच्छ्वास ही वायूपासून. दृष्टी, रूप, पचनशक्ती अग्नीपासून आहे. आता इथे दोन चिकित्सा दृष्टीने इथे बघावं लागते की नाही. दृष्टी, रूप आणि पचनशक्ती अग्नीपासून आहेत. मग डोळ्यामध्ये असं काही आहे का? हो, तर तुम्ही डोळ्याचं जर तिथे घाण असेल तर अग्नी मान्यता आली असेल तरच घाण यायला लागते, तर तिथे खमल तयार व्हायला लागतात. जर अग्नी प्राकृत असेल तर डोळा सुद्धा खूप प्राकृत असतो. किंवा मग डोळे बंद करून जर तुम्ही इथं स्पर्श केला, इथं जर तुम्हाला पेन होत असेल तर ग्रहणीमध्ये काहीतरी विपरीत असेल, कारण की अग्नी पण इथे आहे आणि ग्रहणीमध्ये सुद्धा अग्नी आहे. तिथून तिची चिकित्सा आपण करू शकतो. रस, क्लेद म्हणून बघा, अग्निमान्य असेल तर अर्श, अतिसार आणि ग्रहणी तीन एकाधिक गुंतलेले प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे मग अर्श उत्पन्न व्हायला लागते. म्हणून आपण इथे शंख भस्माचं जर तुम्ही अंजन केलं तर अर्श गळून पडतात. म्हणजे अर्शाचा आणि ग्रहणीचा काय संबंध आहे, अर्शाचा अतिसाराचा काय संबंध आहे, अर्शाचा आणि अग्निमान्याचा काय संबंध आहे, आणि अग्निमान्याचा आणि अग्नीचा काय संबंध आहे, तुमच्या लक्षात आलंच आता. म्हणून दृष्टीचा आणि ग्रहणीचा काय संबंध आहे म्हणून इथे आलेला आहे ना. दृष्टी, रूप आणि पचनशक्ती हे अग्नीपासून. जिव्हा जी आहे रसनेंद्रिय, रस, क्लेद हे उदकापासून. असा रस आणि क्लेद उदकापासून नाही का. रस आणि क्लेद ही उदकापासून. कुठे आलं त्याचं कर्म, तर जिवेपाशी. आता मी परत इथे थोडासा पॉज घेऊन थोडंसं विषयांतर करतो. रस आणि क्लेद. आता क्लेद आणि मेदाचं स्थान काय हो? वृक्क आणि वपावन. तिथे क्लेदाचा संबंध इथे येतो थोडा. क्लेद निर्मिती होत असेल इथे आणि मळमळ होत असेल तर वृक्काचा काय संबंध आहे इथे ना. रस आणि क्लेद तर इथे मज्जेचा संबंध येतो. मळमळ, जिथं वृक्क विकार आला, वृक्क विकार आल्यानंतर मळमळ ही एक लक्षण त्याच्यामध्ये दिसून येते. आणि ते कशावरती येते मग? जीवेवरती काय व्हायला लागते? रस विकृती यायला लागतो, क्लेद निर्माण व्हायला लागते. म्हणजे वृक्काचा आणि जीवेचा काय संबंध आहे? वृक्काचा आणि क्लेदाचा काय संबंध आहे? तर अग्नीचा संबंध येतो. वाया अग्नी, पंचमहाभूतानुसार तुम्ही बघितलं तर वाया अग्नीचा येतो. अग्नी विकृत झालेला असतो आणि अग्निविकृत म्हणजे अग्निमान्य येते. अग्निमान्यामुळे आम तयार झाला, आम तयार झाल्यामुळे क्लेद विकृती झाली, क्लेद विकृतीमुळे वृक्कावरती परिणाम यायला लागला आणि वृक्काचा अग्निमान्य झाल्यामुळे परत मळमळ तयार व्हायला लागली आणि मग मूर्छा किंवा ग्लानी यायला लागते. आणि त्यापासून वामक सारखं ते मळमळ, सतत मळमळ मळमळ किंवा उलटे व्हायला लागतात. म्हणून इथे पाचन करणं गरजेचं आहे. जीव, रस, क्लेद ही उदकापासून. मग उदकापासून असेल तर काय झालं? शेवटी उदकाचा संबंध मूत्राशी आलेलाच आहे. आणि मूत्राचा संबंध कुठे आलेला आहे? तर मूत्राची उत्पत्ती कुठे सांगितलेली आहे? तर वृक्कात नाही, आयुर्वेद आणि उंडकपुच्छ, पक्वाशय आणि उंडकपुच्छामध्ये सांगितलेली आहे. तर तिथे जे आलेले आहेत म्हणून तिथे बस्ती दिल्यानंतर बऱ्यापैकी किडनीचे पेशंट बरे व्हायला लागतात. नासा, घ्राणेंद्रिय व हाड हे पृथ्वीपासून तयार झालेले आहेत. आताच आपला विषय झाला, हाडे पृथ्वीपासून तयार झालेली आहेत. आणि याचा चिकित्सेमध्ये खूप खूप परिणाम येतो, चिकित्सेमध्ये खूप उपयोग होतो, की त्याचं जे ओरिजिन आहे नेमकं कशापासून काय तयार, त्याच्यावर जर तुम्ही जर पाचक द्यायला लागले तर खूप चांगला परिणाम तिथे दिसून येतो आणि खूप चांगला चिकित्सा आपण तिथे करू शकतो. भृद्वत्र मातृजम रक्तमास मज्जा गुदादिकम पैतृकम तु स्थिरम शुक्रम धमन्य अस्ति कचादिकम चैतन्यम चित्तमक्षिणम नाना
योनिषु जन्मच. तसेच रक्त, मांस, मज्जा, गुद ही इत्यादी शरीरातील मृदू पदार्थ मातीच्या अंशापासून आहेत. मातृच्या वयात हे रक्त, मांस, मज्जा आणि गुद इत्यादी शरीर मृदू पदार्थ मातीच्या अंशापासून, शुक्र, धमन्या इतकं सूक्ष्म शरीर स्थान दिलेलं आहे. याच्यामध्ये चिकित्सा करत असताना याचा खूप चांगला उपयोग व्हायला लागतो आपल्याला. कशातून काय तयार झालं त्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता, त्यानुसार मग आपण चिकित्सा करू शकतो. पुढे पुढे याचा येईलच, संबंध येईल, त्यावेळेला आपण बोलूयात. मातीच्या अंशापासून शुक्र आपलं रक्त, मांस, मज्जा, गुद इत्यादी शरीरातील मृदू पदार्थ मातीच्या अंशापासून होतात. शुक्र, धमन्या, अस्थि, केश इत्यादी घट्ट भाग पित्ताच्या अंशापासून होतात. व चित्त, इंद्रिय व नाना प्रकारचे जातीत जन्म होणे हे जीवात्म्यापासून प्राप्त होतात. आता जीवात्म्याचा जो संबंध आलायचा आहे की नाही, इंद्रिय जीवात्म्यापासून उत्पन्न होतात असे लिहिले आहे, नाही का. इंद्रिय, चित्त, इंद्रिय व नाना प्रकारच्या जातीत जन्म घेणे हे जीवात्म्यापासून प्राप्त होतात. आता जीवात्म्याचा संबंध मग पुनर्जन्मात आलेला आहे. मागचा काय संबंध आहे, त्याने कुठल्या वेळी जावं, तो फार मोठा विषय, तरी छोटासा आपण इथे घेऊयात तो विषय. श्रवणेंद्रिय, इंद्रिय आकाशातील तत्वापासून होतात असे आहे. या दोनच्या विरोधाचा पर्याय असा आहे की इंद्रियांचे घटकावे दोन आहेत, इंद्रिय गोलक आणि ज्ञानशक्ती. त्यापैकी पहिल्या घटकावे कारण आकाशी तत्व, दुसऱ्या कारण चैतन्य. चैतन्य संपलं म्हणजे हा विषय स्थानामध्ये आहे आलेले. स्त्री पुरुष देश काल त्यापासून आयुष्याधिक उत्पन्न होतात असे जे म्हटले. वायू, जल, अन्न यापैकी जरी वाईट असले तरी आई वडील जर त्यांचे सात्म्य सवय असेल तर मुलांना फारशी बाधत होत नाही. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं, आपल्याकडे थंडी आहे, पण तेच हिमालयाकडे जर गेलो आपण तर तिथे भरपूर थंडी आहे. तर तिथले त्यांना ते सात्म्य असल्यामुळे त्यांना काही इजा होत नाही. जीवात्मा कुठं शरीर धारण करते त्यानुसार ते प्रकृती, त्यानुसार इंद्रिय, त्यानुसार चित्त, त्यानुसार नाना प्रकारचे जाती जन्म घेणे हा प्रकार ठरलेला आहे. सात्मज वायू रागरोग्य नालस्य प्रभाबलम. सात्मजम वायू आरोग्यम अनालस्यम प्रभाबलम. आयुष्य, आरोग्य, उद्योग, प्रभाबल ही स्त्री पुरुषांच्या सात्म्यापासून उत्पन्न होतात. तुमच्या सात्म्य म्हणजे काय नेमकं, नाही का. सात्म्य म्हणजे आता मी जे बोलतोय की सात्म्य जेणेकरून जो आहे की त्या ज्या दोन गोष्टी घडतात की आपल्याला वारंवार काही विकृती असेल आणि तिथे सात्म्य होत असेल तर ते सात्म्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. विरुद्ध भाग असतात तरी पण आयुष्य, आरोग्य, उद्योग, प्रभा व बल ही स्त्री पुरुषांच्या सात्म्यापासून उत्पन्न होतात. ते तुम्हाला की आईवडिलांपासून ते आपल्याला गॉड गिफ्टच म्हणता येईल. ते रसजम व पुषो जन्म वृत्ती लोलतः. शरीराची उत्पत्ती, जीवन, जन्म, वाढ व समाधान ही स्थिरता जी आहे ही रसापासून प्राप्त होतात. रसधातू जर विकृत असेल तर तुम्हाला स्थिरता नसेल. बघा, बऱ्याच मुलींमध्ये अजिबात स्थिरता नसते. म्हणजे मुलीच अग्रेसर असतात म्हणून म्हटलं मी, मुलं पण आहेत, पण मुलींमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. अस्थिरता असते, हो का नाही. एक्झाम पिरियडमध्ये बघा, तुम्हाला खूप घाम येणे, खूप गडबड करणे, खूप घाबरणे, तप्तपणे, हे रसाचं विकृती आहे. मग रसधातू विकृत झाला, मग रसधातू वाढवण्यासाठी जे काही अश्वत्थ पत्र आहे किंवा त्याची आतली साल आहे ते उघडून द्यावी. बऱ्याच जणांना खूप घाम येतो. पण रसजम व पुषो जन्म वृत्ती लोलतः. शरीराची उत्पत्ती, जीवन, वाढ व समाधान न घाबरणे असं म्हटलं ना. हे रसावून प्राप्त होतात. ज्यांचा रस प्राप्त असेल ना त्यांना समाधान फार छान असते बरं का. बऱ्याच जणांना समाधान हे नसतं, म्हणजे प्रत्येकाला नसतो असे म्हणू शकतो आपण. बरेच कमी लोक त्यांना समाधान ही संपत्ती सापडलेली आहे. तर त्याचा रस विकृत असतोच. तर त्या अनुषंगाने तुम्ही चिकित्सा केली की आपल्याला लक्ष द्यायला लागते. सात्विकम स्वचमास्तिकम शुक्ल धर्म अरुचि मर्तितः. राजसम बहुभाषित्व मान कुद्दम मत्सरः. तामसम भयमज्ञानम निद्रा आलस्यम विषादितः. स्वच्छता, पवित्रता, आस्तिकपणा, खऱ्या धर्माची प्रीती व बुद्धी हे सात्विक गुण. हा श्लोक करून ठेवावा आहे की नाही. स्वच्छता, सात्विकम शौच, मास्तिक्यम शुक्ल धर्म अरुचि मती. स्वच्छता, सात्विकपणा, शौच, पवित्रता, आस्तिकपणा, खऱ्या धर्माची प्रीती व बुद्धी हे सात्विक गुण होत.
आणि हे जे लोक असतात ते खूप शांत असतात, या गुणाचे, सात्विक गुणाचे शांत असतात ते. राजसम, राजस प्रकृतीचे लोक कसे आहेत? बहुभाषित्वम मानकुंद अभ्यमत्सरा, फार बडबडणे, मान अभिमान फार असतो त्यांना. मत्सर दंभ, राग, ढोंग व मत्सर हे राजस प्रकृतीचे लक्षण आहेत. आणि तामस प्रकृती म्हटल्यानंतर, तामस गुण म्हटल्यानंतर तामसम भयम अज्ञानम निद्रा आलस्यम विषादः. भीती, मूर्खपणा, झोप, आलस व खेद हे तामस गुण होतात. है ना. भीती, मूर्खपणा, निद्रा, आलस व खेद हे तामस गुण होत. तर सात्विक गुणामध्ये काय आलेलं आहे की आस्तिकपणा, स्वच्छता, खऱ्या धर्माची प्रीती व बुद्धी हे सात्विक गुण आहेत. आणि मग अनंत वाचाळ भरती बरोळते आकाशी गोपाळ पागाळे, म्हणून जे लोक फार बळबळ करतात ना त्यांची किंमत राहत नाही, त्यांना कसा हरी पाड. आणि राजस गुणाचे लोक फार बळबळ करतात विनाकारण, बरोबर क्रियाने वाचाळता व्यर्थ आहे. इति भूतमयो देह, या प्रकारे हा देह पांचभौतिक आहे. तर त्यांनी पांचभौतिकाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर सत्वरजतम या 3 गुणांची सुद्धा प्रकृती सांगितलेली आहे. तत्र सप्तवचो असृजा पच्यमानत प्रजायन्ते शिरत संतानिका इव. त्यात रक्ताचा पाक होऊन त्यापासून जसे दूध तापले असतात त्यावर साईचे थर येतात, तसेच त्वचा उत्पन्न व्हायला लागते. म्हणजे रक्तापासून त्वचा, मांस. धात्वाशांतर क्लेदो विपक्वा स्वस्वमुष्णना श्लेष्म स्नायव पराच्छन्न कालाख्य काष्ठसारवत. 10 सप्त. धातूच्या आश्रयातील क्लेदाचा त्यांच्या उष्णतेने पाक होऊन कफ, स्नायू व वार यांनी आच्छादित अशा लाकडा जसा नाळ त्याप्रमाणे 7 कला उत्पन्न होतात. त्यातच असतं पण आपल्याला ते कळत नाही, ते दिसत नाही, म्हणून त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. धातूच्या आश्रयातील क्लेदाचा ज्यांच्या उष्णतेने पाक होऊन कफ, स्नायू, वार यांनी आच्छादित अशा लाकडा जसा नाळ अग्नी असतो त्याप्रमाणे 7 कला उत्पन्न होतात. सप्तच्या धारा रक्तस्याद्या क्रमात परे. कफा पित्त पक्वानाम वायोर मूत्रस्य च स्मृतः गर्भाशयो अष्टमम स्त्रीणाम पित्त पक्वाशयांतरे. कोष्ठाग्नि स्थितान्येषु हृदय कुलमपुसम यकुर्प्लिहोंदुक वृक्को नाभि डिंबा अंतर्वस्तया. तसेच आशय किती आहे तो? रक्ताशय, कपाशय, आमाशय, पित्ताशय, पक्वाशय, वायवाशय व मूत्राशय 7 आशय सांगितलेले आहेत. क्रमाने उत्पन्न होतात. पहिले रक्ताशय, मग कपाशय उत्पन्न होतो, मग आमाशय उत्पन्न होतो, मग पित्ताशय, मग पक्वाशय, मग वायवाशय, मग मूत्राशय. आणि स्त्रियास पित्ताशयानंतर पक्वाशयापूर्वी गर्भाशय म्हणून 8 उत्पन्न व्हायला लागतात. तर इथे चिकित्सा करताना या अनुषंगाने चिकित्सा केली, खलिकपोत या अनुषंगाने चिकित्सा होते, म्हणून आधी रक्तामध्ये चिकित्सा व्हायला लागते. म्हणून तुम्ही वासाद्रव्य जर दिलं ना तर वासाद्रव्य हे आधी रक्त शुद्ध करते आणि मग कपाशयामध्ये जाऊन मग श्वास बरा व्हायला लागतो. म्हणून तुम्ही बघा त्याची ज्यांना बीपी असेल त्यांचा बीपीचा त्रास कमी यायला लागतो आणि कफ पण कमी यायला लागतो दम्याच्या पेशंटला. पित्ताशय, आणि मग मात्र पित्ताशयामध्ये विकृती असेल तर पित्तग्न सुद्धा वासा हे द्रव्य कमी करायला लागते. आणि मग पित्त कमी झाल्यामुळे पक्वाशयावरचं काम चांगलं वाहते आणि पक्वाशयावर जे काही अग्नी मांदी असेल तुम्ही काढा आणि मग तो द्रव्य वाचा. आणि मग लक्षात यायला लागले पांचभौतिक चिकित्सा किंवा याचा परिणाम किती छान यायला लागतो पक्वाशय. आणि मग ग्रहणीवरती किंवा पक्वाशयावरती काढून वायवाशयावरती आणि मग मूत्राशयावरती. म्हणून जर अधोग रक्तपित्त असेल त्याचे वासाश्रेष्ठ सांगितलेले मूत्राशय. बघा तुम्ही एकच द्रव्य कुठल्या आशयानुसार याच आशय म्हणून 7 आशय आहेत आणि क्रमाने उत्पन्न होतात. मग क्रमाने उत्पन्न होत असेल जर चिकित्सा करायची असेल तर या पद्धतीने सुद्धा चिकित्सा होते आणि खूप सुंदर चिकित्सा केली जाते. म्हणून शारीरिक स्थान फार महत्वाचं आहे की तुम्हाला आशय लक्षात द्यायला लागतात, कुठल्या आशयानंतर कुठला आशय आणि त्याची चिकित्सा करत असताना कुठला द्रव्य कुठे द्यावा लागेल मग याची तुम्हाला कल्पना येते आणि मग तुम्ही चिकित्सा खूप सुंदर करू शकता. गर्भाशय म्हणून 8वा आशय उत्पन्न होतो. म्हणून हृदय, क्लोम, फुफ्फुस, यकृत, प्लीहा, उंडूक, वृक्क, नाभी, अंत्र व बस्ती हे जे कोष्ठाचे भाग आहेत ते त्यातून लागून आहेत.
हृदय, मग क्लोम, फुफ्फुस, मग चला यकृतामध्ये, मग प्लिया, मुंडूक, वृक्क 2, नाभी, डिंब, अंत्र, बस्ती जे कोष्ठाचे भाग आहेत ते त्यांनाच लागून आहेत, है ना. तर इथे यांनी सांगितलं काय, दश जीवित धामानि शिरोरस बंधनम, कंठो अस्त्रद्वयम, नाभिर्बस्ति शुक्रदिशी गुदम. शिरोबंधन, जीवाबंधन, रस रक्त, हृदय, नाभी, बस्ती, शुक्र, ओज व गुद ही 10 जीवाची स्थाने सांगितली आहेत. आहे कधी जीवित धामानि 10 मर्मे सांगून ठेवले काय त्या. शिरोबंधन, दश जीवित धामानि, शिर, रस, जीवाबंधन, रक्त, कंठ, अस्त्र, कंठ, अस्त्र, हृदय, नाभी, बस्ती, शुक्र, ओज आणि गुद ही 10 जीवाची स्थाने सांगितले. सद्य प्राणर म्हणून हे कार्य होईल. जाला आणि कंडरा चान्य पृथका षोडश निर्देश आहेत. 16 जाळे व 16 कंडरा आहेत, आहे ना. आता ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत तुमचे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला शारीरस्थान कळणार नाही, तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. शारीरस्थान कळलं नाही तर तुम्हाला क्रिया शरीर कळलं नाही तर तुम्हाला चिकित्सा करण्यात अवघड येईल. म्हणून शारीरशास्त्रातली चिकित्सा खूप सुंदर आहे, सोपी जाते. 16 जाळे 16 कंडरा आहेत, त्यातही कित्येक जीवाची स्थाने आहेत. षटकुर्च्या, कुर्च्या 6 आहेत. हाताच्या 2, पायाच्या 2, गळ्याची 1, शीर्षणाची 1 अशा षटकुर्च्या सांगितलेल्या आहेत. 16 खंडारात कुठल्या कुठल्या त्या बघा, त्यातही कित्येक जीवांची स्थाने सांगितली 16 खंडारामध्ये. मग जिथे जिथे जीवाची स्थाने आहेत तिथे तुम्हाला ते सांभाळून ठेवणे गरजेचं आहे. त्याला तिथं धक्का न लावता चिकित्सा करणं गरजेचं आहे. दश जीवाची स्थाने सांगितले. जीवित धाना आणि नामाने, शिरोरस बंधनम, कंठो अस्त्र हृदयम, नाभिर्बस्ति शुक्रदशी गुदम. शिरोबंधन, जीवाबंधन, कंठ, रक्त, हृदय, नाभी, बस्ती, शुक्र, ओज आणि गुद हे 10 जीवस्थाने सांगितलेले आहेत. 16 जाळे 16 कंडरा, त्यात किती जीवांची स्थाने अशी आहेत की कंडरामध्येच तिथे चिकित्सा झालेल्या आहे जीवस्थाने असल्यामुळे. पुढे येईल ते आपण चर्चा करू. षटकुर्च्या 6 खुर्च्या आहेत. हाताच्या 2, पायाच्या 2, गळ्याची 1 व शिश्नाची 1. सप्त सेवन्या मृड जिव्हा शिरोगता, शस्त्रेण्यता पहिरते परिहरेत. सप्त सेवन्यो मेढ्र जिव्हा शिरोगता, शस्त्रेण्यता परिहरेत. शिश्न 1, जीभ 1, मस्तक 5. इथे 5 सेवन्या आहेत. यात गेलेल्या 7 शिवण्या आहेत, त्या शस्त्र लागू देऊ नये, नाहीतर ते मृत्यूस कारणीभूत ठरतो. म्हणून शारीरस्थान करणं गरजेचं आहे. चेतस्रो मासरज्जवा, चतुस्रो मासरज्जवा, तशा 4 माणसाच्या म्हणजे 2 रज्जू आहेत. चतुर्दशस्थी अस्ति संगता, हाडाच्या संघात अस्ति संधी 14 आहेत. मग ते 14 कुठले आहेत तर त्यांनी मग पुढे दिले आहेत, ते 16 अध्यायामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बरेच विकल्प आहेत. कोणी 210 मध्ये, कोणी 2000 मध्ये, आत्र्यांच्या मतानुसार 2000 आहे. सीमंत द्विगुणा नवा, सीमंत 18 आहेत. अस्ताम शतानी षष्टीच्या त्रिणी दंत नखे 6, धन्वंतरेषु त्रियन्याः. दंत व नखे या सुद्धा एकत्रित 360 हाडे आहेत. धन्वंतरी 306 असे म्हणतात. आता भगवंतांनी सांगितलं की कसंच ते बऱ्याच ठिकाणी मतांतर असू शकतात, पण त्यातून चिकित्सा कशी करायची हे आपल्याला करणं गरजेचं आहे. हे नुसतं थेरॉटिकल पार्ट आहे किंवा हे फक्त MCQच आहे म्हणून हा भाग सोडून दिला जातो, तर तसं नाही. हा खूप महत्वाचा भाग आहे. याच्यात ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही चिकित्सा खूप सुंदर करू शकता. संधिनांच शतद्वयम दशोत्तरम सहस्रे द्वे निजगादा
त्रिनंदन. धन्वंतरीचे म्हणणे 210, भगवंतरीचे म्हणणे 210 संधी आहेत असे आहे, परंतु आत्रेयचे 2000 संधी आहेत असे सांगितले. प्रत्येकाचं मतांतर आहे, त्यानुसार आहे. रासना नवशती पंचपुसाम पेशिता शतानीच्या. मग ते कुठले त्यानुसार आपण सुद्धा ते बघून चिकित्सा करू शकतो. अधिका विशंती स्त्रीणाम योनिस्तन समाश्रिता. हा स्नायू एकंदर 900 आहेत व पेशी 500. पुरुषांच्या शरीरात आहेत, स्त्रियांच्या शरीरात 20 जास्त आहेत. योनी आणि स्तन यामध्ये 10 असल्यामुळे 20 जास्त आहेत यामध्ये, स्तन आणि याच्यामध्ये. दशमूल शिरा रुस्ताता सर्वेषु सर्वतो वपु रसात्मकम व त्योजस्त निबंधा ही चेष्टितम. हृदयात मुख्य 10 शिरा आहेत, त्या रसात्मक ओज सर्व शरीरात नेतात व म्हणूनच मनुष्याच्या चलनवलनाची क्रिया त्यांच्या स्वाधीन असतात. स्थूल मुला हा सुसूक्ष्माग्रा पत्ररेखा प्रतानवन विद्यन्ते तस्ततः सप्त शांतनासाम भवन्ति तु. ज्यांची मुळे जाड असून त्या पुढे बारीक होत गेले असतात. पानावर शरीरांच्या जाळाप्रमाणे त्यांचे पुढे 700 विभाग होतात, नाही का. स्थूल मुला सूक्ष्माग्रह याची चिकित्सेमध्ये खूप चांगला फायदा होतो चिकित्सेमध्ये. बरेचदा काय होते की तुम्हाला मांस शिरा याचं ज्ञान असेल तर तुम्हाला तेल लावत असताना, अभ्यंग करत असताना कुठून अभ्यंग करावं, काय करायचं, सुश्रुतसंहितेमध्ये अजून खूप सुटसुटीत दिलेलं आहे. सर्जनच होते ना ते. बरेचदा काय होते की नपुंसकता येते असं म्हणतात, किंवा मग कुठला तरी इन्सिडन्स घडतो आणि इंद्रियांना धक्का पोचतो. मग इंद्रियाला धक्का पोचला किंवा लिंगाला धक्का पोचला तर ते लिंग काम करत असेल तर त्याला तेल लावत असताना कुठून लावावं, तर नाभीपासलं, कारण ओरिजिन नाभीपासलं तर तिकडे कंडार आलेले, तर तिथून जर केलं तर अधिकम फलम, खूप चांगला परिणाम येतो त्याच्यावरती. त्या अनुषंगाने ते शिरा कुठून आल्या, कंडार कुठून आल्या, त्यांची चिकित्सा करत असताना म्हणून शारीरिक स्थान करणं गरजेचं आहे चिकित्सेसाठी. तथैक शाखायाम शतम तस्मिन् वेदयत शिराम जालंधराम नाम तिस्रसाभ्यंतरस्रातिदा. प्रत्येक शाखेत 2 शिरा असतात. त्यापैकी जालंधर नावाची शिर व दुसऱ्या खोल असणाऱ्या 3 शिरा, अशा 4 शिरा प्रत्येक शाखेत तोडून जाईल. त्या आत असतात. ते देवाची हेच आहे की नाही. कसं आहे, सुलमुला सुसूक्ष्म आग्रा, त्याची मुळे जाड असून पुढे बारीक होत गेलेले असतात, म्हणून चिकित्सा करताना हे फार महत्त्व. व पानावरील शिरांच्या जाळापर्यंत त्यांचे पुढे असायची विभाग होतात, म्हणून ओरिजिन बघायची. तिथून मग तुम्हाला अभ्यंग करताना याचा खूप चांगला परिणाम येतो. असो, तर पुढे आपण शिरा घेऊयात. शिराबद्दल बोलण्यात फार मोठा विषय आहे, तर उद्या घेऊयात. काही प्रश्न असतील तर विचारा. 2:45 झाले की प्रश्न टाईप करणं सुरू करायचं. विचारा काय प्रश्न असेल. हॅलो सर. हा बोल. हॅलो. हा बोल. येतो ना, आवाज येतो ना. हॅलो सर, ते अस्थि भंजनासाठी कोणत्या याचं अस्थि भग्नासाठी नस्य कोणत्या द्रव्यांचं करायला पाहिजे? अस्थि भग्नासाठी नस्य कुठल्या द्रव्याचं करायला पाहिजे, तर सुश्रुतसंहिता आहे का आपल्या समोर? वाटवेली सुश्रुतसंहिता आहे का आपल्या जवळ? गंध तेल जे आहे ना, गंध तेल. हो सर, संहिता आहे. हा, तर मी रेफरन्स सांगतोस तो, तर वातवेदी काढा, तिथलं गंध तेल काढा. तर गंध तेलाचा खूप चांगला परिणाम तिथे यायला लागतो. मी याच्यातलं पण सांगतो, 3 ग्रंथकारांनी वर्णन केलेलं आहे गंध तेल. एकच मिनिट. तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो, दिसून येतो गंध तेल. आणि बलातेल आहे ना, शेवटचं बलातेल. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का? हो सर, येतोय. हो सर, येतोय, आवाज येतोय. हा, तर
वाग्वट संहिता चिकित्सास्थान अध्याय 22 71 to 79 पर्यंत जो बलातेलाचा आहे याच्यामध्ये आपल्याला इथे आलेलं आहे बरं का. तर बलातेल योग्य रीतीने घेतले असता मग ते आभ्यंतरी करू शकतो, नस्य करू शकतो, बस्तीमध्ये वापर करू शकतो. कास, श्वास, ज्वर, छर्दी, मूर्छा, गुल्म, उरक्षत, क्षय, प्लिया, क्षयरोग, अपस्मार आणि इथे अलक्षमी आले दारिद्र्याचं सर्व वातरोगाचा नाश होतो. हे पूर्वीच्या बलातेल उत्तम आहे, म्हणजे बलातेलामध्ये खूप श्रेष्ठ आहे. आणि सुश्रुत संहितेमध्ये अध्याय 3 सुश्रुत संहितेमधला श्लोक आहे 3 अध्याय 55 to 70. तर ते गंध तेल आहे. तर गंध तेलाचं खरंच कोणी करत असेल बघा, जिथं वात पाणी असेल तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. सर्व प्रकारच्या वातविकाराचा नाश करते, राजाला उपचार करण्यास योग्य अशा प्रकारचे विद्वान वैद्यांनी राजाकरता केलेला. तर याचा उपयोग कशासाठी होतो? तर याचा उपयोग हे तेल मोडलेल्या हाडाच्या रोगाला सर्व प्रकारच्या प्रयोगात पथ्यकारक आहे. आभ्यंतर, अभ्यंग आणि नस्यासाठी सुद्धा. तसेच आक्षेपकवात, पक्षाघात, तालुशोष, अर्धित वायू, मन्यस्तंभ, शिरोरोग, कर्णशूल, अनुग्रह, बाधिर्य, तिमीर, अति मैथुनाने अशक्त झालेले, म्हणजे याच्यामध्ये आश्रय मज्जा कमी होतो, मग शुक्र कमी होते. या रोगामध्ये पिण्यास, तिमीर व अतिमैथुनाने अशक्त झालेले या रोगांमध्ये पिण्यास, अंगास लावण्यास, नस्य करण्यास, नाकात घालण्यास, बस्ती प्रयोगात व जीवनात उपयोगात आणण्यास हितकारक आहे. या तेलाच्या प्रयोगाने मान, खांदे व छाती यांची वाढ होते व तोंड कमल पुष्पप्रयोग सतेज दिसते. श्वासोश्वासाला सुगंध येतो, याला गंधतेल असे म्हणतात. हे सर्व प्रकारच्या वातविकाराचा नाश करतो. राज्याला उपचार करण्याकरिता योग्य अशा रीतीचे तेल विद्वान वैद्यांनी राज्याकडे तयार करून ठेवावे असं वर्णन आलेलं आहे. तर गंधतेल आपण वापरू शकतो. आणि बलातेल थँक्यू सर. आधी युज करायचं होतं घ्यायसाठी, पण आता नस्य पण करेल सुरुवात. नाही, नस्याचा खूप छान रिझल्ट आहे. नस्य तुम्ही स्वतः तयार. मी तर म्हणतो जे वैद्य आहेत त्यांनी तर बलातेलाचं अभ्यंग करावं आणि गंध तेलाचा नस्य पानासाठी उपयोग करावा, कारण की दीर्घ आयुष्य त्यांनी मिळते आणि खूप चांगला परिणाम यायला लागतो त्याच्यामध्ये. आणि कुठले फक्त अस्थिभंगासाठीच नाही गंध तेल, तर ज्यांचे मन विकृत झाले असेल नवरा बायकोंमध्ये किंवा कुठं वादविवाद असेल तर दोघांना तुम्ही देऊन बघा. संधाने गण आणि गंध तेल 2 गोष्टी जोडण्यासाठी खूप श्रेष्ठ आहे. तर तिथे ते आपण वापरू शकतो. मन दुभंगले असेल तिथेही खूप चांगला परिणाम येतो गंध तेलाचा. ठीक आहे. तर एखाद्या पेशंटला दूध घेतल्यावर ते पचत नाही, म्हणजे लगेच जुलाब होतात आणि काही खाल्लं तरी लगेच जर जावं लागत असेल तर तिथं काय ग्रहणी किंवा आयबी म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखा विचार करू शकतो? नाही, हा तुमचे 2 प्रश्न वेगवेगळे आहेत. पहिला प्रश्न आहे दूध घेतल्यानंतर जाणे, तो मृदुकोष्ठी आहे, त्याला दूध पचत नाही, तो मृदुकोष्ठी आहे. दुसरा प्रश्न आहे काही खाल्ल्यानंतर जर जात असेल तर तो यकृत विकार आहे. दोघांची चिकित्सा वेगवेगळी आहे. दूध घेतल्यानंतर जात असेल तर तो मृदुकोष्ठी असल्यामुळे त्याला थोडं अग्निमान्य किंवा आवेचा त्रास असू शकतो, तर त्याला आवेनुसार चिकित्सा करावी लागते. IBS ची तुम्ही जे सांगितलं ते आवनुसार आम पाचन द्यावं त्याला, विश्व, सुंठ, त्याच्यानंतर वत्सक, चित्रक, जर पित्त प्रकृती असेल तर, किंवा मग चित्र घालू नका, धान्य घाला त्याच्यामध्ये, बिल्व घाला, मुस्ता घाला, याचा काढा द्या तुम्ही आणि बाकी तो पाचन द्या. एवढं जरी दिलं ना तर त्याचा IBS चा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला लागतो. काल आपण जे सांगितलं की दिव्य जलबस्ती ते एक देऊ शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे काही खाल्लं तरी जर जात असेल तर लिव्हरच्या संबंधाने आजार असतो, तर लिव्हरवर जाणारी औषधी द्यावी लागतात त्याला. मग पटोल कोटोगुर नदी कशा आहे, पटोलदी काढा आहे, काळमेघ घन आहे, किंवा काळमग वनस्पतीचा आपण फांट देऊ शकतो किंवा चूर्ण देऊ शकतो. आणि बरेचदा त्या पेशंटमध्ये हे जे असते ना नखाचे जे सांधे आहेत इथे हा भाग, इथे काळवंडलेपणा यायला लागतो. तो जर काळवंडलेपणा येत असेल तर यकृत विकृती असते. शरीर आपल्याला सांगते काय आहे. तर या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्हीची चिकित्सा वेगळी आहे. ओके, थँक्यू. आणि दोघांनी भात, पोहे, साबुदाणा हे टोटली बंद करायला सांगा. ज्यांना पोटाचा आजार असेल ना त्यांनी भात बंद करणे हे काळ्या दगडाची पांढरी रेष. ठीक आहे सर, उदर पोटाचा विकार असल्यावर मुंगाच्या डाळीची खिचडी पण नाही चालत का?
नाही, काय असते की खिचडी काय चालत नाही त्याचं कारण सांगतो मी, की आपल्याकडे आता जो तांदूळ आहे, तांदूळ श्रेष्ठ हॅलो सांगितलेला आहे, मान्य आहे. हॅलो, आवाज येतोय माझा? तांदूळ जो आहे तो श्रेष्ठच सांगितलेला आहे ग्रंथकारांनी, पण काय होते आवाज येतोय? हो येत आहे सर, आवाज येत आहे. हा, तर तांदूळ जो आहे ना, आपण भात का बंद सांगितलाय? भातामुळे कॉन्स्टिपेशन आव तयार व्हायला, भात हा दलदलीत तयार होतो आणि शरीरामध्ये जे पिंडी ते ब्रह्मांड याने सुद्धा शरीरात ते दलदलेच तयार करते. ज्यांना पस फॉर्मेशन असेल, कुठं जखम असेल, गुदभ्रंश असेल, भगंदर असेल, तर अशा वेळेला सुद्धा किंवा कुठं जखम असेल तर भात बंद करायचा, कारण की दलदल आहे. मग ते दल आणि आयबीएच्या पेशंटमध्ये सुद्धा किंवा पोटाचे विकार असेल तर भात बंद करायला सांगतात. बरेच जण आपण भात खायला सांगतो, पण तो भात कुठला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो भात 2 वर्ष जुना असावा. पूर्वीच्या काळी नवीन धान्य आल्यानंतर ते घरामध्ये ठेवून देत होते गोदामामध्ये किंवा पेव म्हणायचे खाली जमिनीमध्ये. त्यावरती वर्षभर सूर्याचा संस्कार व्हायचा अग्नीचा आणि मग तो घ्यावा. आता चंद्रपूरमध्ये भात तयार होतो आणि लगेच तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत विकायला जातो. तर नवीन धान्यामुळे ते विकार उत्पन्न होतात, म्हणून आपण तो बंद करायला सांगायचा. नाही तर तो चालतो तसा, पण ते शक्यतो लोक लगेच जातात दुकानातून विकत आणतात आणि खायला लागतात. तर ते नाही तर मग त्याच्यात एक उपाय आहे की तो भाजून घ्यावा. तांदूळ भाजून घेतला की एक गोष्ट जुना होतो. तर पण मग ते द्रवमल प्रवृत्ती आहे, म्हणजे हे नाहीये पिच्छल किंवा असं नाहीये, तर तरी आपण तेच हे करू शकतो ना. नाही, जिथं जिथं पोटाचा संबंध, ग्रहणी संबंध आहे, तिथं भात बंद करायचा. शेवटी तर म्हणजे द्रवमल प्रवृत्तीचं लक्षणच आहे ना ते. हवेचे लक्षण आहे, ग्रहणीचे लक्षण आहे आणि अतिसाराचे लक्षण आहे. आणि तिन्ही याच्यामध्ये अग्निमांद्य असते. आणि हे दलदलीत तयार झाल्यामुळे हे अग्निमांद्य भात, जो नवीन भात आहे, हा अग्निमांद्य तयार करतो आणि त्याच्यामुळे ते बंद करावं. आणि ज्याच्यामुळे अग्निमांद्य आणि निसर्ग इतकं सुंदर आहे की ज्या औषधीपासून किंवा ज्या वनस्पतीतून आजार तयार होतो तिथंच उत्तर असते. अग्निमांद्य भातापासून तयार होते, तर भाताच्या पेजेपासून अग्नी प्रदीप्त होतो. मग तिथं अग्नी प्रदीप्त करण्यासाठी भाताची पेज घ्यावी आणि त्याला मग वत्सक घनवटी, आपलं कुटेज घनवटी किंवा कुटेज फांट सुद्धा देऊ शकतो आपण. ओके ओके सर. सर नमस्ते. हा नमस्ते. सर हा म्हणजे आता सॉरी पण तरी पण विचारते. जे डायबिटिक जे पेशंट असतात ना, त्यांचे HB1LC जर म्हणजे अगदी दुप्पट वगैरे असेल 11-12, हा तर कसा विचार करायचा? कसं आहे, आता ते नवीन गाईच्या नवीन माध्यमातून. सगळं ते आता नवीन नवीन येत आहे. तुम्हाला आधी म्हणजे आमच्या आधी तुम्हाला माहित असेल की पूर्वीला जे रेशिओ होता, म्हणजे तुमचं H+100, तुमचं जर एज 50 असेल आणि 150 शुगर असेल तर ते नॉर्मल आहे. आणि आता पब्लिश पण झालं होतं एका ठिकाणी की शुगरच्या गोळ्या घेऊन घेऊन लोकांना हार्ट अटॅक आले. हार्ट अटॅकचा आणि फॅटचा काहीच संबंध नाही. आणि अशा वेळेला जर करायचं असेल तर त्या लोकांना पहिले तुम्ही एक काम करा, तुम्ही जल जे आहे ना, जितकं ग्रंथामधलं जल आलेलं आहे पाणी, ते काढा. मग तुमच्या लक्षात येईल अति जलपान केल्यामुळे प्रमेह हा व्हायला लागतो, प्राणोत्सव विकृत होते. म्हणून त्या लोकांना कमीत कमी पाणी प्या. मग पाणी किती कमी प्यावं, तर जेवढी तहान लागेल तेवढंच पाणी प्या, जास्त पाणी पिऊ नका. एवढं करा, तुमची ते रेशोज एकदम कमी यायला लागतो आणि शुगरची लेवल कमी यायला लागते. तिथे करत असताना अग्निमांद्याचाच विचार करावा. जल सुद्धा या लोकांना पचत नाही आणि त्यामुळे काय झालं की इन्सुलिन तयार होत नाही, अग्निविकृत झाला. तर तिथे अग्निविकृत म्हणजे ग्रहणीचा संबंध आहे. म्हणून पाणी कमीत कमी प्यावं, जेवढं तहान लागेल तेवढं. आणि जेवणाच्या मध्ये पाणी प्या. हे लोक जेवणाच्या मध्ये पाणी पित नाही, म्हणून ती लेवल वाढायला लागते. हा आणि सर अजून एक दोन आहेत. आज माझ्याकडे एक पेशंट आला होता. त्याला ना म्हणजे मोठा करताना बंद करताना तिथे कटकन आवाज येत होता. म्हणजे असं त्याला जवळजवळ 8-10 दिवसांपासून होत आहे. आणि गालामध्ये आतल्या बाजूनी राईट साईडला आहे ना, त्याला म्हणजे कळत होतं की ऍब्सेस फॉर्मेशन, आणि बाहेरून पण ती सूज दिसत होती. आणि तो तसा म्हणजे क्रॉनिक स्मोकिंग करणारा माणूस आहे. इथे आतल्या तर बाजूला आहे त्याला. तिथे हा इथे आतल्या तर मी बाजूला आहे त्यासाठी त्याला, तुम्हाला म्हणजे हा काय या सर? साईडला त्याला आहे. आणि ते सीएकडे आता फॉर्म होत आहे तो पेशंट. आणि त्याला काहीच करू नका, एकच छान औषध आहे, एसटी आहे ना आपल्याकडे, एसटी सिद्ध तेल किंवा घृत तयार करा. तेल, एसटी सिद्ध तेल, आणि त्याचा गंडूश करायला सांगा त्याला. एसटी हे व्रणरोपकी आहे, विषग्नही आहे आणि त्याचा उघडताना जे आहे, आता पुढे जाऊन तो 2 बोटावर येईल, ते तोंड पण उघडणार नाही त्याचं. तर तिथे एसटी त्याचा गंडूश करायला सांगा आणि हिरक भस्म लगेच चालू करा, तर ते लगेच ऑटोमॅटिक. आणि हा
आणि 100 mg इरक भस्म आणि 40 ग्राम मयूरपिच्च्या मशी किंवा सत्व, अमृता सत्व, याच्या 2 पैकी कशामध्ये ते 1-2-3 तास खला आणि ते महिन्याच्या पुड्या करून त्याला करायला सांगा 60 पुड्या, आणि मग ते घे म्हणा मधासोबत. जर डायबिटीज असेल तर गरम पाण्यासोबत घे म्हणा, कारण की मध जे आहे बाहेरचं मध याच्यामध्ये साखरचं प्रमाण जास्त असते, म्हणून ते रिस्क घेऊन नाही. मॅडम सर, मयूर पिच्च्या म्हशी आहे ते किती घ्यायची? ते 40 ग्राम, ते 40 ग्राम मयूरपिच्च्या म्हशी किंवा मग अमृता सत्व घे 40 ग्राम, 2 पैकी कुठलं तरी एक घ्या. दिवसातून 2दा, सुचलं करणार. 15 दिवसाचं औषध आहे का हे? नाही, ते महिन्याचं औषध सांगितलं मी, 100 मिलीग्राम आणि 40 ग्राम सत्व किंवा म्हशी. अच्छा, म्हणजे ते थोडं थोडंच ते येणार ना, थोडं- अगदी थोडं थोडं येणार. हा, अगदी हा. हिरक भस्म आहे ते, आहे ना. आज तुमच्याकडे आता मी असं ना, मी स्थूलच वापरतो बऱ्यापैकी, आता तुम्हाला तेवढा अंदाज येणार नाही म्हणून सूक्ष्मीकरण करून वापरा. एखाद्या वेळेस थोडा डोस जास्त गेला ते अडचण येत नाही. त्याला अच्छा. सीएकडे सर, जात मी आहे म्हणजे प्रकरण, एक सीएकडे फक्त जात. म्हणजे आठवणीने मी आपला क्लास चालू होता तेव्हा ते फोटो पाठवलेत आपल्या ग्रुपवरती ऑनलाईन वागवट म्हणजे त्याच्यावरती. बरोबर, एक हा हा बघतो आता, ते बहुतेक क्लास नको हे व्हायला. हा, ठीक आहे, हा. मी बघतो ते. हा, आणि सर ग्रुपला पाठव. हा, आणखीन एक पेशंट काल आली होती. ती सिस्टर आहे वोकार्ड मध्ये, मुंबईमध्ये. तर ती आली ना तेव्हा तिला प्रचंड म्हणजे लेफ्ट साइडेड परायटल हेडेक होतं, आणि ते कसं होतं की ती सांगत होती की आ रहा है और जा रहा है, म्हणजे कोणीतरी पकडलंय आणि सोडलंय. तर मग हिस्ट्री घेतल्यावरती कळलं की तिचं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 25-26 तारखेला तिला मिसकॅरेज होऊन तिचं डीएनसी झाली, आणि म्हणजे ते तिचं सेकंड मॅरेज प्रकोप पण झाला आहे. वाताचा. हा, तेच. तर ती खूप पॅनिक झाली होती, प्रकोप मला आहे म्हणाली. तो. हा, तिला तर मग मी काहीतरी तिला म्हणा फटाफट अशा वेळेला. हम्म. सांगा. हा, मग काल आली होती ना ती, तर मग तिला प्रचंड हेडेक होतं, आणि म्हणजे कसं होत होतं मग, आणि म्हणजे तिला चक्कर पण येत होती. तर मग तिला सुरुवातीला मग माझ्याकडे एकदम काही सुचलं नाही, तर म्हटलं आधी हेमगर्भ माझ्याकडे सूक्ष्म असतं, तर मी 1 चमचाच्या तोंडात टाकलं. त्याच्यानंतर मी तिला 1 चमचा हे दिलं, सितोप्लाझे चूर्ण टाकलं, म्हणजे असं क्रमाक्रमाने. आणि मग 2 गोळ्या लक्ष्मीविलाच्या चावायला दिल्या, आणि खूप खूप जास्त हेडेक होतं म्हणून तिला 2 गरम, म्हणजे माझ्याकडे पाणी गरमच होतं, तर हे पण दिलं, आपल्या शिरशुलादी वटी होती, अशा पद्धतीने मी तिला दिलं. तिला सांगितलं तू पडून जा, 15 मिनिटं झोपायला सांगितलं, तर तिचं बऱ्यापैकी 50% कमी झालं ते. पण मग तुम्ही म्हणजे कसं काय घडलं असेल, म्हणजे एवढं कळतंय की तिला तो वातप्रकोप झाला, म्हणजे खूप म्हणजे दुःख झालं, कारण की सेकंड मॅरेज मध्ये तिची मुलगी ऑलरेडी आता मला वाटतं 6वी-7वीत असेल, हे तिचं सेकंड मॅरेज आहे, आणि अशा पद्धतीने तर मागच्या म्हणजे नक्की महिन्यामध्ये काय. मिसकॅरेज झालं ना, हा मागच्या हा महिन्यामध्ये हा मिसकॅरेज झालं ना, तर ती आता ती गर्भिणी म्हणजे होती, आता तिला ती सुट्टी. घरी आहे, म्हणजे आता ती ऑन लिव्ह आहे, लिव्ह वरती आहे. हा ना, हा. आता ती तर जात नाहीये, आणि तिने काय, तर तिला वातप्रकोप झालेला आहे, तिला पहिले अभ्यंग करणं गरजेचं आहे, नाहीतर तिला परत हेडॅकचा प्रॉब्लेम येणारच आहे. अशा वेळेला जर तुमच्याकडे पेशंट आला तर तिला सबलिंगल सूतशेखर द्यायची, आणि एक साधा उपाय, फक्त काय झालं, वाताचा प्रकोप आहे, आणि वाताचा प्रकोप कशाने कमी होणार, तर उष्णतेने कमी होणार. तर आपल्याकडे गरम कपडा घ्यायचा, सुती कापड, त्यावरती गरम करायचा, आणि डोकं आणि हा भाग आणि मागचा भाग जर मान शेकलं ना, अच्छा. तर जसं हा, तुम्ही शेकणार पेशंट झोपून राहणार आहे. कोणालाही जर ताप असेल काय असेल तर हा, पाठीचा कणा आणि डोकं शेकून घ्यायला, सध्या व्हायरल आहे, एवढं जर हा, केलं हा, तर हा, ताबडतोब बरं वाटेल त्याला. आणि राहिला भाग तो जो आहे, तर त्याला ती गर्भिणी शुद्धिका परिचर्या करणं गरजेचं आहे. तिला बाळंतपणा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर घेणं गरजेचं आहे, नाहीतर परत मिसकॅरेज होऊ शकतो. तिला वात प्रकोप हो. आहे, तर तिला अभ्यंग करणे गरजेचं आहे, आणि बाळंतपणा देणं गरजेचं आहे. एवढं जरी दिलं तरी भरपूर आहे, आणि अळीवाचे लाडू खा म्हणा. अच्छा, हा, ते पण तिला सांगायला पाहिजे, बरोबर. हा, बिलकुल, पण तेवढं मी केलं की ती तेच नॉर्मल होईल. म्हटलं की आणि हे कसं की हे अत्याधिक झालं ना, कारण की तिला ते म्हणजे तिला सहन होत नव्हतं, एवढं तिला हेडेक होतं, बरोबर ना, म्हणजे कोणाला हेडॅक जर असेल ना, हेडॅक कोणाला असेल ना, तर लगेच तुम्ही फक्त गरम कपडा करायचा, मान शेकून घ्यायची, स्वतःच प्रयोग करून बघा, तुम्हाला तुमच्या लक्षात यायला लागेल की जसं शेकला तसं एकदम बरं वाटायला लागेल. हे डोकं, अपांग भाग आणि मागचा भाग, तर लगेच बरं वाटायला लागतं. अच्छा, ओके, थँक्यू सर. तर अबॉर्शन मध्ये पण हे वापरणं गरजेचं आहे का? अबॉर्शन मध्ये पण बाळंत काळ बोल. वापरणं गरजेचं आहे का? अबॉर्शन मध्ये, हा, खूप चांगला प्रश्न. आता अबॉर्शन केलं याचा अर्थ काय, ती गर्भिणी नव्हती का? बरोबर सर. हो सर, बरोबर.
गर्भिणी होती ना, मग गर्भिणी झाल्यानंतर ते बाळ ते जगलं काय आणि नाही जगलं काय तो भाग नंतरच आहे. पण ती नंतर ती झाली म्हणजे सुतिका झालीच ना, ती सुतिका परिचर्या करणं गरजेचंच आहे. म्हणून बऱ्याच जणांना मिसकॅरेज झाल्यानंतर परत परत प्रॉब्लेम्स येतात. त्याचं कारण हे आहे की हे लोक 3 महिने पाळत नाही. 3 महिने तिला गर्भिणी परिचर्या करणं गरजेचंच आहेच. 3 महिन्यापर्यंत म्हणून डॉक्टर लोक सांगतात तुम्ही 3-4 महिने आता 5 महिने चान्स घेऊ नका. कारणच ती असते. फक्त आपल्या आयुर्वेदाने सांगून ठेवलं की तुम्हाला ते जर तुम्ही अभ्यंग केलं, कुळाचार जर केला, जे बाय करतात, तर त्यांनी लगेच ते कन्सिव्ह व्हायला काही रेडी होते, काही अडचण येत नाही त्यांनी. मग तिसरं तर त्यामध्ये परत आपण चान्स घेऊन ते रेडी होऊ शकते. तर परिचर्या देणं गरजेचं आहे. बाळंतकाळा नंबर 1, 2, 3 देणं गरजेचं आहे. अभ्यंग करणं गरजेचं आहे. अभ्यंग नाही केलं तर कटिशूल भयंकर होतो आणि वयाच्या 40 नंतर त्यांना वातवेदी होणार, ज्याने अभ्यंग केलं नाही त्यांना. म्हणून बघा तुम्ही एक डिलिव्हरी नंतर बायकांच्या कमरा किती दुखायला लागला, कटिशूल किती आहे बघा. कारण की ते ऐकतच नाहीत आता, शेक घेत नाहीत. आणि काय तर आमचं सिझर झालं तर सिझर मध्ये हे घेऊ नये कोणी सांगितलं, असं कुठे लिहिलेलं नाहीये. तर स्नेहन आणि स्वेदन दोन्ही गोष्टी करायला हव्यात. सर एक प्रश्न होता. आता या काळात लोकांना पित्ताचा त्रास खूप होता, म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी तर आहेच. म्हणजे एक केस आहे, माझीच आई आहे. 2 दिवसापूर्वी प्रचंड शिरीष आणि तिला असं नेहमी होत राहते. तिला हार्ट रिलेटेड, बीपी, शुगर, आता जे ॲलोपॅथीनुसार आहे ते सगळं चालू आहे आणि खूप जास्त डोकं दुखत असते. तर आज सकाळपासून, काल नॉनव्हेज खाण्यात आलं तर आज सकाळपासून परत डोकं दुखायला लागलं. मी नको म्हटलं तरी पण चालूच असते ते. तर परत डोकं दुखायला लागलं. तर मला असं वाटलं, 12 वाजता फोन आला, तर मला असं वाटलं की विरेचन द्यावं. पण त्या काळात तिने खाल्लेलं, म्हणजे जेवण तेव्हा पण झालेलं होतं सकाळी, की बाबा पेन किलर खायची तरी गोळी जेवण करून खायची, असं ॲलोपॅथीनुसार ते डोक्यात गेलेलं आहे की असंच करतात. तर देऊ शकतो की नाही देऊ शकतो, हा पहिला प्रश्न पडला मला, की 12च्या पुढे गेलाय टाइम. नाही, विरेचनाला काही अडचण येत नाही. कसं आहे, दोष वाढलेले आहेत. तुम्ही मध्यरात्री देऊ शकता, तुम्ही ताबडतोब विरेचन देऊ शकता, ताबडतोब वमन सुद्धा देऊ शकता, सध्या विरेचन सध्या वमन सुद्धा देऊ शकता, अवस्था बघून. ते जे नियम आहेत ते सगळे नियम स्वस्थ व्यक्तीसाठी आहेत. ते 7 दिवस तुम्ही स्नेहपान करा, मग अभ्यंग करा आणि मग विरेचन किंवा वमन द्या. आता विषप्रयोग झाला असेल तर त्याला म्हणा का तुम्ही उद्या सकाळी आता येऊ नको, तू उद्यापर्यंत मरणार तो. तर तसंच कुठलीही अवस्था असेल तर त्यानुसार तुम्ही लगेच विरेचन देऊ शकता, काही अडचण नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की चिडचिडपणा भरपूर आहे, मनसंताप आहे भरपूर, आणि मनसंताप असल्यामुळे जी लाळ तयार होते त्याच्यामुळे तिला पित्त विकृत व्हायला लागते. जेवण एकदम होपलेस आहे, 1:30-2 नंतर जेवण होते त्यांचं, आणि संध्याकाळी ते जेवतात नंतर मग काहीतरी भाचकं खातात किंवा मग आपलं चमचमीत खातात. तर ते पहिले बंद करायला सांगा. आणि जेवणाच्या वेळा जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर ते व्यवस्थित आहे. आणि जेवणाच्या मध्ये पाणी प्या म्हणा, ते पाणी पित नाही जेवणाच्या मध्ये, त्याच्यामुळे तिला तो त्रास होतो. आणि साधं जेवण करा. वयानुसार तो परिणाम येतो. वय झाल्यानंतर अग्नी मान्यता यायला लागते, तर तो अग्नी सांभाळणं गरजेचं आहे. तर त्यांना आता चंदनासव असेल तर ते द्या, आणि लवण भास्कर चूर्ण किंवा गरम पाणी द्या, प्यायला दिलं तरी ते बरं होईल. सर सूतशेखर होतं, तर मी तिला सगळ्याला सांगितलं, पण तिने गरम पाण्यासोबत आतमध्ये घेतला. आणि भूनिंबादी काढा किंवा पथ्यादी काढा तो होता, तर तो घ्यायला सांगितलाय. पण सूतशेखर पथ्य दिला ना, घेतलेलं मग आहे, बाकी पथ्य दिला तर भूनिंबादी दिला तर खूपच चांगलं. भूनिंबादी मध्ये साखर, शुगर असेल तर तसा नाही. साध्या शुगर पाण्यासोबत नाहीये, द्या, मग गरम शुगर पाणी. शुगर मग नाही. थोडी साखर घाला मग द्या. खडी आणि जर साखर मी खा, ते आणि इन्स्टंट खडी साखर सोबत हे द्या त्यांना लगेच, आपलं भुनीमध्ये काढा, तर लगेच बरं होईल ते. आणि त्या गोदंती भस्म सर नाही द्यायचं का? म्हणजे गोदंती भस्म, पथ्यादी काढा द्या ना, आहे जे असेल शिरीषला तर देतात. मग तर म्हणजे नाही, मेडिकल मधून त्याच्यामुळे आणायला शिरशूल लावावं नाही आहे ना लागेल. तो. हा चालेल, द्या ना, मग तर फारच चांगलं. गोदंती भस्म असेल तर काही अडचण नसेल. तुम्ही भुनीमध्ये म्हटल्यामुळे मग मी तिच्यावरती सांगितलं की तुम्ही खडीसाखर खायला सांगा आणि वरून भुनीमध्ये घ्यायला सांगा, म्हणजे लवकर त्यांचं पित्त शमन होईल आणि विरेचन होईल त्यांना भुनीमध्ये. सर मग आणि जर आता मी गोदन विरेचनाचा विचार केला तर विरेचनासाठी काय दिलं पाहिजे? देऊ शकतो त्यांना. एरंडसनी असेल तर द्या, नाहीतर मग अविपत्तिकर मिळेल तिथे, नाही तर मग पंचसखा. ठीक आहे सर. म्हणजे त्याची क्वांटिटी हा, वगैरे तेवढी आणि किंवा जेवढी मग आपण नॉर्मली घेतो तेवढीच घ्यायची 10 ना? चमचे द्या त्यांना, 10 चमचे द्या, 10 चमचे. 10 2 आणि चमचे? 3 यांनी काहीच फरक पडत 2 आणि 3 यांनी काहीच फरक पडत नाही. आता तिथं इच्छाभेदी असेल तर इच्छाभेदी देऊ शकतो अर्धी आपण, पण नाही आहे तर पंचसखर तुम्ही 4 चमचे द्या ना त्यांना, 4 ते 5 चमचे. नाही झालं तर परत 2 तासांना द्या त्यांना, म्हणजे 10 चमचा डोस लागतोच त्यांना. लगेच एकदा संकुल जुलाब झाले की पित्त निघून जाईल आणि त्यांना शिरोशील कमी होऊन जाईल. आणि थोडा विचार करायला कमी सांगा.
ठीक आहे सर, थँक्यू. ओके. सर अभ्यदी हे खूप छान. मोदक अभ्यदी मोदक अ, याच्यासोबत द्यायचं का एरंड तेलासोबत की नाही द्यायचं? नाही, फक्त तुम्ही देऊ एरंड तेल शकता, द्यायचं? नाही देऊ शकता, पण माझा असा स्वानुभव आहे की अभयादी मोदकचा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. आपण अच्छा. स्वतः तयार केलेली असेल तर मग काही हरकत नाही, पण मेडिकलच्या अभयादी मोदकने फारसा असा फरक दिसत नाही. आपल्याला जी अपेक्षित आहे की इतकी विरेचन व्हावे, तर तेवढं होत नाहीत विरेचन. ओके सर, थँक्यू. ठीक आहे. आणि त्यांना कडकडीत गरम पाणी देणं गरजेचं आहे. एक खूप छान प्रश्न आलेला आहे रुपाली पाटील यांचा. लहान मुलांना चष्मा लागणे यांचा पण ग्रहणीशी संबंध आहे का? हो, ग्रहणीशी कुठल्याही म्हणजे लहान असो का मोठा असो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आला की आपण अंजन करणंच बंद केलेलं आहे. म्हणजे आजकालचे पेडियाट्रिशियन सांगतात की अंजन करू नका, डोळे खराब होतील. आता ते याच्यानं नेक्स्ट जी पिढी आहे त्यांनी नसेल केलं, पण त्यांच्या आजीने त्यांना नक्कीच 100% त्यांना अंजन केलेलंच आहे. आईने जर नसेल म्हटलं तरी काजळ घेतलं आणि लावलेलंच आहे. तर काजळ घालणं फार गरजेचं आहे, कारण कफाचा भाग असतो. दुसरा भाग जो आहे की फार बारीक गोष्टी बघणे, त्याच्यामुळे डोळ्यावरती परिणाम व्हायला लागतो. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो परशीत अन्न, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, चिप्स, कुरकुरे हे प्रचंड खाऊ घालतात लहान मुलांना आणि म्हणून चष्मे लागतात लहान मुलांना. तर तिथे मात्र तुम्ही जर आताच तुम्ही त्याची आवड जर घातली आणि व्यवस्थित ग्रहणीची चिकित्सा करायला लागली तर तो. आणि ग्रहणी संबंध काय, पित्तधराकला आणि मज्जाधराकला ग्रहणीशी संबंधित आहेत ना ते. जन्म झाला की लागूच आहे. तर ग्रहणीवरती औषध दिले तर ते लवकर काम करतात आणि डोळ्याचे आजार थांबून राहतात, होत नाहीत ते. परत त्यांचं अजून त्यात काय सप्तामृत न देता येईल आपल्याला त्यांना. त्याच्यानंतर लहान मुलं असतील तर कुर्मी कुठार रस खूप चांगला काम करते इथे. त्याच्यानंतर आता याचा संबंध काय, तर कुर्मीचा संबंध ग्रहणीशी असतो. स्मृतिवटी देऊ शकतो. आणि सकाळी सगळ्यात महत्वाचं, लहान मुलांना नाही तर सर्वांनाच सकाळी उठल्यावर पहिले डोळे धुवायचे. आपण काय करतो, आधी गुळणा करतो आणि मग डोळे धुतो, पहिले मोबाईल बघतो. तर हे सगळं बंद करा. आधी डोळे धुवा, मग गुळणा करा आणि मग तुमचे पुढील काय कार्य आहे ते करा. काय होते की सकाळी आपण बघा, कराग्रे वसती लक्षकरामध्ये गोविंदत्वामध्ये असं काय, याच्या मागचं कारण काय, तर याचे तो व्यायाम आहे डोळ्याचा, ते आपण विसरलो. ही एनर्जी आहे. असं केल्यानंतर तुम्ही बघा, असं केल्यानंतर नाही, तुम्हाला कुठलाही आळस असू द्या, तुम्ही आळस जाण्याकरता तुम्ही काहीतरी असं करता आणि असं काहीतरी करता, मग आळस जाते. काय प्रकार आहे तो, तोच प्रकार आहे, तिथली एनर्जी आहे. तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून जे आचार्य होते ते 90-100 वर्ष जगायचे आणि त्यांचे डोळे न चष्मा लागता तसेच असायचे. तर ती दिनचर्या असायची. सकाळी उठल्यानंतर थंड पाणी डोळे धुवायचे आणि मग बाकीचे कामं करायचे, गुळणा करायचे. तर तो एक भाग करणं गरजेचं आहे. रुग्णाला बरेच वेळा मलप्रवृत्ती सकाळी होते, कधी कधी सकाळीच 2 वेळा होते, कधी जेवणानंतरही होते. हे सगळं लक्षण मलाष्टंभाचे होत नाही. मलाष्टंभ नाही. 3 प्रश्न वेगवेगळे आहेत. रुग्णाला बरेच वेळा मलप्रवृत्ती, हे आवेचा त्रास आहे. बरेच मलप्रवृत्ती सकाळी होते आवेचा, कधी कधी सकाळीच 2 वेळा होते आणि कधी जेवणानंतर होते. तर ही जेवणानंतर मग हा विषय झालाच. जेवणानंतर होणे ही यकृताशी संबंधित आहे आणि मलाष्टंभाचा संबंध नाही. आवेचा आणि मलाचा याचा संबंध आहे. एक अजून आहे सर, याच्यावरती मी बोललो, आपण झालंच आहे सेशन. सर, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण काय काय करू शकतो? आपण त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी सर्वात महत्वाचं आपण मात्रा बस्ती देऊ शकतो. त्यांना भरपूर चालायला सांगा. थकतात, थकले की बसायचं, परत चालायचं, घरातल्या घरातच चाला, पण भरपूर व्यायाम करा. भरपूर चाला. व्यायाम याचा अर्थ फक्त चालणे एवढाच व्यायाम आहे गर्भिणीचा. आणि सर्वात महत्वाचं, अपान वायू हा प्राकृत ठेवणे गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी मल प्राकृत असणं गरजेचं आहे. मलाष्टंभ असेल तर बरेचदा नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. म्हणून बघा, तुम्ही डिलिव्हरी होत असताना ॲलोपॅथीला आधी एरंड तेल देतात. त्यांना माहित नाही एरंड तेलाचा रोल काय, पण एरंड तेल दिलं की नॉर्मल डिलिव्हरी करता ते होते म्हणतात. असं तर ते एरंड तेलामुळे काय होते, मलाची प्रवृत्ती होते आणि तिथं अपान प्राकृत व्हायला लागतो आणि मग अपानाचं कार्य करायला लागते. तर अशा वेळेला तुम्ही हे करणं गरजेचं आहे की मल पाचन करणं आणि मलाचं अवष्टंभ न होऊ देणं. म्हणून सहचर तेलाचा किंवा धानवंत तेलाचा बस्ती तुम्ही देऊ शकता नॉर्मल डिलिव्हरीसाठी. खूप चांगला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे.